आरोपी हा आरोपी असतो, तो बाप असो, काका असो का आणखी कोणी बाहेरचा असो. त्यामुळे यासाठी सुद्धा कडक धोरण अवलंबलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी माजी आमदार अमोल मिटकरी जे आहेत. मिटकरी साहेब, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये नसरापूर सारखी घटना घडते आणि आज त्याचं निकालाचं वाचन या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वांचीच मागणी आहे. आपली प्रतिक्रिया? मागणी आणि भावनिकता ह्या दोन वेगळ्या भाग आहेत. न्यायालयाने निकाल देत असताना न्यायालय प्रक्रियेतच निकाल दिला जाईल, पण अशा घटना घडू नये असं जर वाटत असेल तर त्याला मृत्यूदंडापेक्षाही अजून काही पुढची शिक्षा असेल ना तर ती दिल्या गेली पाहिजे. अशा आरोपींना मला असं वाटतं टकमक टोकावरून शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं कळेलोट करायचे तशा पद्धतीचा कळेलोट उजवा हात डावा पाय तोडून करायला पाहिजे होता, पण आता सध्या संविधानिक पद्धतीनं त्याला निकाल दिला जाईल. पण असे नृशंस असे हिंसक लोक या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येतात, हे या मातीचं दुर्दैव म्हणायचं का? त्यामुळे जर तो जनतेच्या हवाली केला तर मला असं वाटतं त्याचे तुकडे करून लोक कुत्र्याला खाऊ घालतील. याहीपेक्षा कुठली वाईट शिक्षा असेल तर ती त्याला दिल्या गेली पाहिजे, अशा मताचा एक मुलीचा बाप म्हणून मी पण आहे. मिटकरी साहेब, या गुन्ह्यातील आरोपीची क्रूरता असेल किंवा त्या घटनेमुळे समाजात झालेला परिणाम, या सगळ्यांचाच विचार या केसमध्ये व्हायला हवा. खरं तर अशा घटना घडल्यानंतर न्यायालयात त्या उभ्या राहत नाहीत. म्हणजे एकीकडे उच्च न्यायालयात फाशीची शिक्षा दिली जाते, मात्र ती नंतर वरिष्ठ कोर्टामध्ये खारिज केली जाते. मग सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागतात आणि परत मग सुप्रीम कोर्ट त्या निर्णयावर. यामध्ये जो वेळ जातो हा पण तितकाच विलंब असणार आहे. तरी नसरापूर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टावर आल्यामुळं आज त्याची अंतिम सुनावणी होते आहे. पण अशा अनेक घटना महाराष्ट्रात सातत्यानं दर तिसऱ्या दिवशी घडत असतात आणि अशा घटनेला जर कायमस्वरूपी आळा बसायला पाहिजे असं वाटत असेल तर मला असं वाटते या आरोपीला कठोरात कठोर शासन होणं महत्त्वाचं आहे. आणि जेणेकरून कसं आहे की एकदा तो अत्याचार करतो, आता ह्या प्रकरणामध्ये त्या मुलीवर अत्याचार केले गेले, तिला शेणात दाबल्या गेलं, तिच्या चेहऱ्यावर दगड मारल्या गेले, तिच्या हातपायात म्हणजे सॉक्स तिच्या तोंडात कोंबल्या गेले. इतका क्रूर कर्मा जर ते सगळं दिसत असेल, त्याच्या सगळं CCTV फुटेज वगैरे दिसत असेल, मला असं वाटतं की त्याला लॉंग टर्म जो लागतो 3 महिने 6 महिन्याचा कालावधी, हा टाईम पिरियड बरोबर नाही. कारण पळवाटा पण आरोपीला भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आपल्या देशात. त्यामुळे आरोपीला पळवाटच राहू नये याकरता हा एक खटला फास्ट ट्रॅकवर जसा चालला त्याहीपेक्षा अधिक जलद गतीनं कसं करता येईल मला असं वाटते त्या दृष्टीनं. कारण महाराष्ट्र हा आपण पुरोगामी म्हणतो, शिवरायांचा, जिजाऊंचा, अहिल्यादेवींचा म्हणतो, तर यांना देहांत प्रायश्चित्त आणि त्यात पळवाटच नको अशी कायद्यात तरतूद झाली पाहिजे. आता शक्ती कायदा सुधारणा विधेयक ते इम्प्लिमेंट झालं, पण जर ते झालं असेल तर त्यामध्ये द्रव्यदंड आणि संबंधित आरोपीला प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षा आहे, पण त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंट कधी होतं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही डिले होणारी जी काही प्रकरणं आहेत ना ती निकाली लागायला वेळ लागतो. या प्रकरणामध्ये जरी फास्ट ट्रॅकवर आपण दिसत असलो पण अशा अनेक घटना आहेत, अशा अनेक चिमुरड्या आहेत ज्या या राक्षसांच्या अत्याचाराच्या बळी पडतात. ही घटना ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळेस या कायद्या आणि इतर गोष्टींच्या चर्चा केल्या जातात. मात्र आतापर्यंत 13-14 घटना अशा घडलेल्या आहेत, त्या माध्यमांमध्ये असेपर्यंत सर्व काही सुरळीत चालतं. मात्र कुठेतरी नंतर त्या देखील लाल फितीच्या त्या बासण्यांमध्ये गुंडाळल्या जातात. याकडे कसं पाहता सत्ताधारी म्हणून आपण देखील तितकीच गंभीरतेने मागणी मुख्यमंत्र्यांकडे करायला हवी अशा घटना रोखण्यासंदर्भात? ज्या घटना उजेडात येतात त्या घटना जनक्षोभाच्या समोर गेल्यानंतर, आता ती ते प्रकरण झालं प्रेम प्रकरणाचं, त्याला कडेलोट केल्या गेलात म्हणजे लोहगडावरून ढकलल्या गेलं पुण्याचं प्रकरण. म्हणजे कसं आहे की काही प्रकरणं उजेडात येतात, ती प्रकरणं उजेडात आल्यानंतर त्याला न्याय भेटू शकतो, पण काही चिमुरड्यांवर अत्याचाराचे, लैंगिक अत्याचाराचे प्रकरणं हे नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात पण आहेत. जवळचा नातेवाईक ते मात्र अनुल्लेखित राहतात, ते दुर्लक्षित राहतात. तर याच्यामध्ये अशी काही प्रकरणं असली की भाऊ असेल, काका असेल, आजा असेल, कधी बाप पण आहेत की स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणारे सुद्धा म्हणजे राक्षस या महाराष्ट्रात आहेत. तर अशा लोकांवर सुद्धा वचक काय होतं, भीतीपोटी आपली बदनामी होईन काय, बदनामीपोटी लोक ते बोलत नाहीत. पण मला असं वाटतं या दृष्टीनं सुद्धा मुख्यमंत्री नक्कीच विचार करतील. याच्यातून कुठलाही आरोपी सुटू नये. आरोपी हा आरोपी असतो, तो बाप असो, काका असो का आणखी कोणी बाहेरचा असो. त्यामुळे यासाठी सुद्धा कडक धोरण अवलंबलं पाहिजे असं मला वाटतं. शासनाकडनं गुड टच, बॅड टच हे शाळांमध्ये शिकवले जातात, कराट्यांचे धडे दिले जातात. मात्र आपण जर पाहिलं तर अशा घटनांमध्ये 95% अल्पवयीन मुलींवरती झालेले अत्याचार हे ओळखीच्या जवळच्याच व्यक्तीकडनं झाल्याचं अहवालातनं समोर आलेलं आहे. बरोबर आहे. मग मी तेच म्हटलं की याच्यामध्ये ह्या मुली ज्या अत्याचाराला बळी पडतात त्या जवळच्या लोकांकडून पडतात. मुली कशाला, आता तर त्या जो हा नराधम आहे या नरसापूर प्रकरणामधला, यांनी प्राणी पक्षी पण सोडले नाहीत.
इतकी वाईट प्रवृत्ती असेल आणि गुड टच बॅड टच हे 100% शाळेपैकी 10% शाळेमध्ये शिकवल्या जातात. 90% शाळेत त्या कागदोपत्रीच आहेत. गुड टच बॅड टचच्या बाबतीत अद्यापही जी अवेअरनेस पाहिजे तसा अवेअरनेस समाजामध्ये नाही. आता मुली सज्ञान आहेत, मुली हुशार आहेत, मुलींना कळतं. पण आपल्या घरातल्या कोण्या माणसाने जर बॅड टच केला असेल तर तो आपल्या बापाला कसा सांगावा, आपल्या वडिलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना. त्याच्यामध्ये जो न्यूनगंड असतो त्याचं काउन्सिलिंग होणं महत्त्वाचं आहे. आता इथं तर TETचेच पेपर फुटतात, इथं नीटचेच पेपर फुटतात. त्याच्यामुळे सरकार म्हणून जरी मी सरकारमध्ये असलो तर जिथं पेपर सुरक्षित नाहीत, जिथं तर मुली काय सुरक्षित राहतील. त्यामुळे गुड टच बॅड टच हे फॉर्मॅलिटीज आहेत. त्याचं इम्प्लिमेंट मात्र कुठल्याही शाळेत होताना दिसत नाही. सर नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर या ठिकाणी मिटकरी साहेबांनी उपस्थित केलेला, जिथे पेपर फुटी होते आहे, जिथे अनेक घटना घडता आहेत, अशा राज्यांमध्ये मुली या देखील तितक्याच असुरक्षित आहे. त्यामुळे सरकारकडनं नुसत्या योजना गुड टच बॅड टच या आखून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी ही देखील प्रभावीपणे राबवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. जर्नलिस्ट अरविंद मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.